महायुती सरकारनं लाडकी बहीणसह इतर लोकप्रिय योजनांची घोषणा आपल्या जाहीरनाम्यात केली होती। आता सत्तेत आल्यानंतर महायुती सरकारला हे शिवधनुष्य पेलायचंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थ खातं स्वतःकडे ठेवतात की उपमुख्यमंत्री अजित पवार हेच पुन्हा अर्थमंत्री होतात हे लवकरच समजेल। मात्र राज्य सरकारला या योजनांमुळे येत्या 5 वर्षात तारेवरची कसरत करावी लागणार आहे। पाहूयात त्याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांसारख्या अनेक लोकप्रिय घोषणा केल्या आणि विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलंय। आता महायुती सरकार पुढे लाडकी बहीण योजनेसह इतर योजना राबवण्याचं मोठं दिव्य असणार आहे। राज्याच्या तिजोरीवर याचा भार पडणार असला तरी सामान्य नागरिकांच्याच खिशातून नकळतपणे हे पैसे काढले जाण्याची शक्यता आहे। तर इतर सर्व योजनांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो असं तज्ज्ञ सांगतायत। या सर्व घडामोडींमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होताना अर्थ खातं नेमकं कोणाकडे जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सर्वाधिक अर्थमंत्री पदाचा कारभार सांभाळलेले उपमुख्यमंत्री अजित दादाच पुन्हा अर्थमंत्री होणार की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडे अर्थ खातं ठेवत हे शिवधनुष्य उचलणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 2100 रुपये प्रमाणे 3 कोटी महिलांना जर पैसे दिले तर दरमहा 6300 कोटी रुपये बोजा सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे। छोट्या मोठ्या कंत्राटदारांची 400 ते 500 कोटी रुपयांची बिलं असतात। मुलींसाठी मोफत शिक्षण योजना सरकारने जाहीर केली आहे, त्यासाठी 2000 कोटींचा बोजा पडणार आहे। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेसाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी 52 लाख कुटुंबांना वर्षात 3 सिलेंडर मोफत देण्याचं सरकारनं सांगितलंय। मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत 14,761 कोटींचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे। गाव तिथे गोदामसाठी 341 कोटी रुपये सरकारला खर्च करावे लागणार आहेत। मुख्यमंत्री मोफत तीर्थक्षेत्र योजनेसाठी 341 कोटींची तरतूद सरकारला करावी लागली आहे। मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गतही 480 कोटी रुपये सरकारला खर्च होणार आहेत। या सर्व योजनांचा खर्च करताना राज्य सरकारच्या तिजोरीवरील भार वाढतोय। सरकारचं येणारं उत्पन्न आणि होणारा खर्च यामध्ये सुवर्ण मध्य साधण्यासाठी अर्थमंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे। तर राज्य सरकार उत्पन्न कसं वाढवू शकतं यावर एक नजर टाकूयात। स्टॅम्प पेपरच्या किमती 100 वरून 500 रुपये करण्यात आलेल्या आहेत। दारूवरील कर सरकार वाढवू शकतं। पेट्रोलवरील कर वाढवण्याचाही पर्याय सरकार चाचपडू शकतं। शासकीय सेवांचं कंत्राटीकरण सरकार करू शकतं। त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा विचारही सरकार करू शकतं। राज्य सरकारच्या या योजनांमुळे छोट्या मोठ्या कंत्राटदारांची बिलं थकली आहेत। त्यांची परिस्थिती प्रचंड दयनीय असल्याचं समोर येतंय। आता तरी आमच्याकडे लक्ष घालून आम्हाला तातडीनं आमच्या 400 ठेकेदारांची जी बिलं मुंबई साबा विभागाअंतर्गत जी प्रलंबित आहेत तर त्याला चांगला निधी देऊन आम्हाला या आर्थिक अडचणीतून काढावं बाहेर व आम्हाला आमचा पुढचा उद्योगधंदा करता येईल अशा स्थितीत आम्हाला आणावं। आम्ही फार सर्व ठेकेदार आता अडचणीत आहोत आणि ही अडचण तुम्ही समजू शकता। आम्हाला मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीनं एक मोठं अनुदान 200-300 कोटी रुपये देऊन आम्हाला थोडी आर्थिक अडचण आमची दूर करावी। या योजनांचा भार राज्याच्या तिजोरीवर आल्यावर राज्याची आर्थिक स्थिती व्हेंटिलेटरवर जाण्याची शक्यता अर्थतज्ञ वर्तवतायत। तर विरोधकही यावरून रान उठवतायत। मात्र गेला अर्थसंकल्प मांडला त्यावेळी माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पातच तरतूद केल्याचं तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलंय। आता प्रश्न हाच आहे, महायुती सरकारनं जाहीर केलेल्या आणि राबवणार असलेल्या लोकप्रिय योजनांचं शिवधनुष्य अर्थमंत्री म्हणून कोण उचलणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की उपमुख्यमंत्री अजित पवार? ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।